लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका कसल्या जबरदस्त टर्निंग पॉइंट वरती येताना आपल्याला दिसलेली आहे. मुळातच आतापर्यंत आपण इकडे पाहिलंय की सखी सखी आता कान्हाच्या विरोधामध्ये खूप बोलतीये, तिला कान्हावरती बिलकुल विश्वास नाहीये. पण एक घटना अशी घडणार की त्यानंतर सखी आणि कान्हा हे दोघ जण मात्र आता एकत्र येणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये इकडे आता कान्हाने मुळातच आता इकडे मनस्विनीला धडा शिकवण्यासाठी तेजस्विनीचा शोध तर घेतलाय आणि तेजस्विनी आणि सखी यांची भेट घडवून आणलेली आहे. हो प्रेक्षकांनो, तेजस्विनी आणि आता सखी यांची जी काही भेट झालेली आहे आणि त्यानंतर कान्हा आणि सखी यांच्यामधले सगळे दुरावे स्वतः तेजस्विनी मिटवून टाकणार आहे. आणि त्याचमुळे मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे. मुळातच या सगळ्यामध्ये नक्की काय घडलंय, कसं घडलंय, कान्हाने हा सगळा चमत्कार कसा घडवून आणलाय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आपण पाहिलं की कान्हा सखीसाठी आलेला आहे, तो म्हणजे इकडे स्वतः आता चाळीमध्ये, आणि चाळीमध्ये सखीची काळजी घेण्यासाठी कान्हा आता त्याला जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. पण सखीच्या डोक्यामध्ये कान्हाविषयी जो काही राग भरलाय आणि त्यामुळे ती आता कान्हाशी काही बोलत नाहीये. पण त्याच वेळेला कान्हा आता तिला सांगतोय, तुम्ही मुळातच ते घर सोडून आलात ना, हा तुमचा हक्क तुम्ही सोडलेला आहे. जरी आता ती तेजस्विनी असली असं ती दावा करते आणि जरी प्रॉपर्टी तिच्या नावावरती असली तरी तुम्ही राघव सरांची मुलगी आहात आणि त्याचमुळे तुम्हाला त्या घरामध्ये जितका तिचा अधिकार आहे ना तितका तुमचा सुद्धा अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता सखी पुन्हा एकदा आलेली आहे, ते म्हणजे आपल्या घरात. आणि त्यावरती मग आता मनस्वी सांगायला लागते, काय झालं, 4 दिवसाची म्हणजे तुझी जी काही आगाऊगिरी होती ती संपली आणि परत 4 दिवसात परत आलीसच ना माझ्याकडे. यावरती सखी सांगायला लागते, मी तुझ्याकडे नाही आलेली आहे. हे वैभव, हे ऐश्वर हे माझ्या आई वडिलांनी जपलेलं आहे. हे वैभव आणि ऐश्वर हे माझं आहे आणि तिथेच मी आलेली आहे. हे बघ, तुझ्या नावावरती प्रॉपर्टी केली असली ना तरी मी माझा हक्क काही सोडला नाहीच आहे ना. मुळातच इथे आता मी या घरची मुलगी आहे आणि ह्या प्रॉपर्टीवरती माझा तितकाच हक्क आहे. आई म्हणून तू जितका हक्क सांगतेस ना, मी एकुलती एक वारस आहे आणि हे सगळं मी प्रूव्ह करू शकेन. मुळातच मी वकिलांकडे जाऊन आलेली आहे आणि वकील या सगळ्यामध्ये मुळातच मला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी आता हा हक्क माझा आहे आणि तू कोणत्याही परिस्थितीत मला बाहेर काढू शकत नाहीस. हा, आता तू माझी आई आहेस ना, आई आहेस तर आता तू मला कशी काय घराबाहेर काढू शकशील? अगं मग तुला वकील आणि पोलीस यांच्यासमोर तुझं हे काळं रूप आहे ना, हे रूप आणायला लागेल आणि त्यानंतर मग काय करशील, तुझं काळं रूप सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग तुला काहीच करता येणार नाहीये. आणि असं म्हटल्यावरती ती सांगते, तू माझ्यासोबत डबल गेम खेळतेस. हे बघ सखी, माझ्यासोबत डबल गेम खेळण्याचा विचार सुद्धा करू नकोस. मुळातच मात्र आता तुला माहित नाहीये मी काय करू शकेन. सखी म्हणते, आता मला पण बघायचंय की तू काय करू शकतेस ते. हे बघ, या घरामध्ये राहण्याचा हा अधिकार माझा आहे आणि तो अधिकार मी सोडणार नाहीये. कसं आहे ना, माझ्या वडिलांनी खूप मोठ्या कष्टाने हे सगळं उभं केलंय आणि माझ्या आई वडिलांचं हे सगळं वैभव सोडून मी कुठेच जाणार नाहीये. आणि तू जर का मला हाकललंस ना तर मी स्वतःच पोलीस कंप्लेंट करेन की ही माझी आई नाहीये आणि ही आता मला या घरातून बाहेर काढायला निघालेली आहे. आणि मग तू मला घरातून बाहेर काढतेस हाच मोठा पुरावा असणार आहे की तू माझी आईच नाहीयेस. असं म्हणत सखीने जो काही पलटवार केलाय आणि त्यानंतर तिचे धाबे दणाणलेत. ती विचार करते, ही तर पोरगी जितकी दिसते तितकी अतिशहाणी निघाली. आणि त्यानंतर मात्र आता कबीर तिच्यासोबत आलाय आणि मी आता इथेच थांबणार आहे, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही सखीसोबत कसं वागताय, काय करताय हे सगळं आता मला कळलं पाहिजे. आणि त्याचसाठी मला आता इथे राहणं गरजेचं आहे. आणि त्यावरती ती सांगते, तू कोणत्या अधिकाराने इथे राहशील रे? त्यावरती तो सांगायला लागतो, कोणता अधिकार? कोणता म्हणजे काय? मी सखीचा नवरा आहे ना आणि मुळातच तुम्हीच आता घरजावई म्हणून मला स्वीकार केलाय. असं असताना मी सुद्धा आता इथेच राहणार आहे सखी मॅडमची काळजी घ्यायला. इकडे मनस्विनीचा अर्धा अधिक खेळ आता इकडे कान्हाने डाऊन केलेला आहे, कारण आता कान्हाने मुळातच इकडे आता सखीला कानमंत्र देऊन पाठवलाय की जोपर्यंत तू या घरात राहती आहेस ना तोचपर्यंत तू या प्रॉपर्टीवरती हक्क सांगू शकतेस.
ज्या वेळेला तू हे घर सोडलंस ना स्वतःहून हे घर सोडण्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि म्हणूनच सखी परत आली आणि ती सांगायला लागते, या घरामध्ये माझे जे आधीचे अधिकार होते ते अधिकार तसेच राहणार आहेत आणि त्याच अधिकाराने मी या घरात राहणार. काका या घरात काम करणार नाहीयेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये काकांना जर का तू काम सांगितलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि असं म्हटल्यावर ती म्हणते, या घरात राहायचं असेल तर मात्र आता इकडे ही कामं करायलाच लागणार आहेत ना. मुळातच आता इकडे तू मला ऑर्डर नको देऊस. यावर ती सखी सांगायला लागते, बिलकुल नाही. जितका अधिकार माझा आहे ना तितकाच अधिकार त्यांचा सुद्धा या घरामध्ये आहे. कारण आता माझ्या वडिलांचे ते भाऊ आहेत आणि जितकं वडिलांनी माझ्यासाठी केलेलं आहे तितकंच त्यांच्यासाठी सुद्धा आता करून ठेवलंय आणि त्यांना या घरामध्ये कोणीही नोकराचं काम सांगणार नाही. आणि त्यावरती गौतम काका म्हणतो, बरोबर आहे, मला सखीचं म्हणणं पटलेलं आहे. मुळातच हे सगळं वैभव आहे ना हे आमच्या दादाचं आहे आणि आमच्या दादाचं वैभव असं कोणाच्याही घशामध्ये आम्ही घालू देणार नाहीये. तू असशील सरकार तुझ्या घरची, पण तुला इथे नियम कायद्यातच राहायला लागणार आहे. प्रॉपर्टी नावावरती असली म्हणून काय आम्ही तुझे गुलाम होत नाही आहोत. आम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे तुझ्या विरुद्ध असं काहीतरी हे करू ना, म्हणजे खरंच सखी म्हणते त्याचप्रमाणे आम्ही आता दावा करणार आहोत आणि म्हणूनच तुला आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आमच्या विरुद्ध करता येणार नाहीये कोणत्याही कारस्थानी. त्यावरती ती म्हणते, अरे बा, सखी परत आल्यावरती तुझा आवाज बराच फुटलेला दिसतोय की. हा आवाज मला आता हे करण्यासाठी वेळ लागणार नाहीये. तुला जर का वाटत असेल की मी घाबरले तर मी अजिबात घाबरलेली नाहीये. आणि त्यावरती कबीर सांगायला लागतो, कोणाला कशाला घाबरशील तू, पण आता देवाला तरी घाबर. जी काही घाणेरडी कृत्य केलेस त्याचा तरी पश्चाताप कर. यावरती ती म्हणते, देव, मी नाही देव मानत आहे. असं म्हणत मात्र आता इकडे सखीने सगळ्यांची तिच्या तावडीतून काम करण्यापासून तर सुटका केलेली आहे, पण आता अख्खं घर एकत्र येत सरकारला धडा शिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये सरकार मात्र सांगायला लागते, ठीक आहे, राहा तुम्ही इथे, पण इथे तुम्ही तोचपर्यंत राहू शकता जोपर्यंत तुम्ही आता माझं म्हणणं ऐकाल. ज्या क्षणाला माझ्या विरोधात काही करण्याचा कट कराल ना त्या क्षणाला तुम्हाला मी घराबाहेर काढेल. सखीने आता इकडे म्हणजे अर्ध तरी काम केलंय या घरात घुसण्याचं. मुळातच हा मोटिव्ह तिचा घरामध्ये घुसण्याचा हा आता एका वेगळ्याच कारणासाठी कानाने घडवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे ते म्हणजे युद्ध आता हक्कासाठी, युद्ध आता सत्यासाठी. बरं, तो इकडे आता सखी सांगते पुढे काय करायचंय, काना सांगतो पुढे काय करायचं ते मी सांगतोय. आत्ताच्या आत्ता इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला चल. इन्स्पेक्टर साहेब आपल्याला असं काहीतरी सांगणार आहेत ना की त्यानंतर तुला आता सगळं सत्य उलगडेल. आणि त्यावरती ती म्हणते, म्हणजे आता काय करायचं, त्या घरात राहणं हे तर माझ्या मनाला बिलकुल पटलेलं नाहीये, पण तू सांगितलेस म्हणून मी त्या घरामध्ये राहायला आता गेले. पण त्यानंतर पुढे काय, काना सांगतो तेच तर, तू चल तर माझ्यासोबत. यावरती ती आता सांगायला लागते, कुठे चल. आणि त्यावरती दाभाडे मावशी आल्यात आणि दाभाडे मावशी सांगते, सखी तू तुझ्या घरी राहायला गेलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कान्हा जे सांगेल ना ते तुझ्या भल्याचं आहे. असं म्हटल्यावरती कान्हा म्हणतो, तुम्हाला खऱ्या तुमच्या आईला भेटायचं आहे का. यावरती ती म्हणते, कान्हा मला या गोष्टीमध्ये अजिबात मजाक नको आहे. आणि त्यावरती कान्हा म्हणतो, मी का मजाक करेन, मी तुला जे काही सांगतो ना सखी ते सगळं सत्य आहे. मुळातच या सगळ्यामध्ये तू जर का तुझ्या आईला भेटण्यासाठी उत्सुक असशील ना तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. सखी म्हणते, कान्हा तू माझ्यासोबत मजाक करतोयस. कान्हा सांगतो, बिलकुल नाहीये, तुम्हाला माहित नाहीये, पण मी या सगळ्यामध्ये तुमच्या आईचा शोध कधीपासून घेतोय आणि तो शोध घेतल्याशिवाय मी थांबणार नाहीये. असा मी पण केला होता. तुमच्या आईचा मला शोध लागलाय, आत्ताच्या आत्ता चला. असं म्हणत कान्हा मात्र धावत पळत तिला घेऊन निघ. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कान्हा आता सखीला आपल्या आईकडे घेऊन आलाय. आईकडे घेऊन आल्यावरती इकडे सखी रडायला लागते, आई काय ही तुझी अवस्था. आणि आपल्या लेकीला बघताच आता इकडे तेजस्विनीला धक्का बसलाय. तेजस्विनी रडायला लागले, तिला सुद्धा कळत नाहीये काय चाललंय ते. आणि कान्हा सांगतोय, सध्या तरी आपल्याला हे गुपितच ठेवायला लागणार आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला जर का समजलं की तेजस्विनी जिवंत आहे तर त्याचा जीव घ्यायला कमी नाही करणार. आणि याच कारणासाठी तुम्हाला आता बेबी सरकार शांत राहावं लागणार आहे. सखी आपल्या आईला मिठी मारते आणि तेजस्विनी सांगायला लागते, यापुढे तुम्हाला
वचन दे, कान्हासोबत भांडणार नाहीयेस आणि कान्हाला नवरा म्हणून स्वीकार करशील, कारण आता तो एकच आहे जो तुझ्या भल्याचा विचार करतोय. असं म्हणत मात्र आता तेजस्विनीने वचन घेतलंय, दोघांना एकत्र आणलंय. सखी आणि कान्हा कायमचे एकत्र आलेत, पण आता तेजस्विनी कधी येणार मनस्विनीच्या समोर आणि कसा जबरदस्त ड्रामा रचला जाणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.